नमस्कार मंडळी, परत एकदा स्वस्तिक इमिटेशन्समध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. तर हे 5 दागिने प्रत्येक महाराष्ट्रीयन मुलीकडे असायलाच हवेत. बोरमाळ, ठुशी, तोडे, नथ आणि बाजूबंद. दागिने म्हणजे मुलींची सर्वात आवडती गोष्ट. या दागिन्याची जडणघडण ही वेगळीच असते. त्यामुळेच प्रत्येक दागिना ही एक वेगळी कलाकृती असते आणि प्रत्येक दागिन्यांची वेगवेगळी अशी खासियत असते. आज समाजात दागिन्यांची क्रेज खूप वाढली आहे. मग ते सोने, चांदी, हिरे, मोती असली किंवा नकली दागिने असो. यासोबतच इमिटेशन ज्वेलरीला पण आज खूप मागणी आहे. अगदी रोज घालण्यासाठी नसले तरी काही खास प्रसंगी घालण्यासाठी काही महत्त्वाचे दागिने हे प्रत्येक मुलीकडे असायलाच पाहिजेत. तर आज आपण दागिन्यांचे काही प्रकार पाहणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया की ते कोणते 5 मराठमोळे दागिने आहेत जे प्रत्येक महाराष्ट्रीयन मुलीकडे असायलाच हवेत. त्यातील पहिला दागिना म्हणजे बोरमाळ. बोरांच्या आकारासारखी दिसणारी ही मण्यांची माळ बोरमाळ म्हणून प्रसिद्ध आहे. बोरमाळ हा गळ्यात घालायचा दागिना. बोरमाळ हे सोन्याची किंवा चांदीची अशा दोन्ही प्रकारात मिळते. पूर्वी बायका एक सरीची बोरमाळ घालत असे, पण आता बाजारात 2 किंवा त्यापेक्षा जास्त सरींची बोरमाळ भेटते. हा दागिना जरी पारंपरिक असला तरी तो तुम्ही ड्रेसवर किंवा 6वारी साडी, 9वारी साडी यावर घालू शकता. बोरमाळ हा दागिना कमीत कमी सोन्यात अगदी ठसठशीत उठून दिसणारा दागिना. त्यामुळे हा दागिना तर तुमच्याकडे असायलाच हवा. नथ हा एक असा दागिना आहे जी प्रत्येक स्त्रीला हवाहवासा वाटतो. पारंपरिक असला तरीही आज प्रत्येक स्त्री किंवा मुलगी नथ घालते. आजच्या काळात फक्त पारंपरिक वेशभूषावर किंवा सणासुदीलाच नाही तर छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी सुद्धा कोणत्याही वेशभूषेवर, मग ती साडी असो किंवा ड्रेस, तसेच ढोल ताशा पथकामध्ये सुद्धा फेट्यासोबत नथ घालणे ही एक क्रेज बनली आहे. नथ ही सोन्याची किंवा चांदीची, हिऱ्याची किंवा मोत्याची असू शकते. त्यातल्या त्यात मोत्याच्या नथीला जास्त पसंती दिली जाते. पूर्वी लहानपणीच मुलींचे नाक टोचले जायचे, पण आता बाजारात प्रेसच्या, दाबण्याच्या किंवा क्लिप असलेल्या नथही मिळतात. त्यामुळे नाक टोचलेच पाहिजे असे काही नाही. शिवाय नवीन प्रकारच्या नथी या आकाराने व वजनाने हलक्या असतात. पूर्वीच्या काळात नथीला सौभाग्याचे लक्षण समजले जायचे आणि आजही ती परंपरा तशीच आहे. शिवाय मॉडर्न फॅशन म्हणूनही नथीचा नखरा हा सुद्धा ट्रेंड झाला आहे. अशी ही नथ महाराष्ट्रीयन दागिन्यांमध्ये खूप नावाजलेला आहे. तर अशा पद्धतीने मोराची नथ घालण्याची फॅशनसुद्धा आता खूप वाढली आहे. तर मैत्रिणींनो, नवरीच्या पेहरावामध्ये दागिन्यांचे खूप महत्त्व आहे. लग्नात आजकाल बहुतेक वेळा पारंपरिक पद्धतीने वेशभूषा केली जाते आणि त्यानुसार पारंपरिक दागिनेही घातले जातात. त्यामध्ये बाजूबंदही आवर्जून घातले जाते. बाजूबंद हा स्त्रियांनी हाताच्या दंडावर घालण्याचा एक दागिना आहे. हा बाजूबंद सोने, हिरे, मोती, चांदी अशा विविध प्रकारच्या धातूपासून बनलेला असतो. हा अतिशय सुरेख असा दागिना आहे. मोत्यांमध्ये बनवलेले बाजूबंद जास्त प्रमाणात वापरले जाते. तर बाजूबंद हा दागिना कितीही जुना वाटत असला तरी त्याची फॅशन कधीही संपलेली नाही, म्हणून तो तुमच्याकडे असायलाच हवा. तर आता पाहूया बाजूबंदाचे अजून काही प्रकार. तोडे हा हातात घालायचा दागिना. तो बांगड्यांसारखाच असतो. अगदी प्युअर सोन्यात म्हणजे 24 कॅरेट सोन्यामध्ये हा दागिना बनवला जातो आणि हा दागिना बांगड्यांपेक्षाही दिसायला जाड असतो. शिवाय हिरव्या बांगड्यांसोबत तोडे घातल्यावर खूप उठून दिसतो. या दागिन्यांवर सुरेख असे नक्षीकाम केलेले असते व ते एका बाजूने लॉक करता येते.
तुम्हाला जर पारंपरिक दागिने घालायला आवडत असेल तर तोडे हे तुमच्याकडे असायलाच हवे. काठपदराच्या साडीवर हिरव्या बांगड्यासोबत हा दागिना घातल्यावर तुमचे रूप खूप खुलून दिसते. आता या 5 दागिन्यांपैकी सर्वात शेवटचा आणि अगदी महत्त्वाचा दागिना म्हणजे ठुशी. ठुशी हा खूप पारंपरिक दागिना आहे, पण तरीही आज प्रत्येक घरात हा दागिना पाहायला मिळतो. तुम्ही साडी नेसत असाल किंवा नसाल तरीही तुमच्याकडे ठुशी ही असायलाच हवी. कारण फक्त साडी किंवा पैठणीवरच नाही तर सुंदर ड्रेस किंवा घागरा चोळी, अगदी डिझायनर ड्रेसवर सुद्धा ठुशी आता उठून दिसते. मण्यांच्या लहान मोठ्या आकारामुळे हा दागिना खूप नाजूक, उठावदार दिसतो व मोठ्यांसोबतच लहान मुलींनाही हा दागिना खूप शोभून दिसतो. कोणत्याही वयोगटाच्या मुलींवर तो खुलून दिसतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही समारंभासाठी दागिन्यांच्या खरेदीमध्ये सर्वात पहिले ठुशीलाच प्राधान्य दिले जाते. हा दागिना घातल्यावर त्यासोबत इतर कोणताही दागिन्यांची गरज पडत नाही. पैठणी, कांजीवरम व इतर भरजरी साड्यांवरही ठुशी हा दागिना घातल्यावर खूप छान दिसतो. ठुशी हा दागिना एव्हरग्रीन असा दागिना आहे. सध्या ठुशीचे खूप वेगवेगळे डिझाईन बाजारात उपलब्ध आहेत. हा दागिना गळ्याभोवती घातला जातो. ठुशीच्या मध्यभागी कधीकधी एखादे रत्न किंवा सोन्याचे पान देखील लावलेले असते व बाजूने गोल मणी ठासून भरलेली असतात. त्यामुळे ती दिसायला खूप सुंदर दिसते. तर मंडळी, हे 5 प्रकारचे दागिने तुमच्याकडे असायलाच हवेत आणि जर नसतील तर ते तुम्ही अवश्य घ्यावे. मग ते सोन्याचे असो वा इमिटेशन. तर मंडळी, दागिन्यांबद्दल अशी भरपूर माहिती घेऊन आपण भेटणारच आहोत. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, आपल्या मैत्रिणींना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.